नमस्कार. कळेना 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 कळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. 142 ते 145 आपण बघणार आहोत. यात कसं संशयाच्या पलीकडे जायचं, अहंतेच्या पलीकडे जायचं, भ्रमाच्या पलीकडे जायचं, सत्य कसं मिळवायचं, मिथ्या कसं टाकायचं, त्यानंतर मग भ्रम आणि भ्रांती आणि अज्ञान कसं दूर ठेवायचं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. नाहीतर काय होतं की आपल्या चिंता अहंभाव म्हणजे अहंता वगैरे वाढत राहते आणि आपला जे मेन आपला जो जन्म झाला आहे, मेन उद्देश जे आहे महत्त्वाचं, की इथे येऊन आपल्याला कमीत कमी मोक्ष मिळवायचा आहे, कमीत कमी मुक्ती, कमीत कमी परमात्मा प्राप्ती करायची आहे, कमीत कमी योगी व्हायचं, कमीत कमी भक्त व्हायचं आहे, ते आपलं उद्देश राहून जातं. मग ठीक आहे. कळेना 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 कळेना, काय कळत नाहीये? 4 वेळा म्हणतात ते की भगवंत कसा आहे. खरं ते म्हणतात मुखाप्रती भानू जायचं, हा सर्वत्र भगवंत आहे, पण तो दिसत का नाही. ढळे नाढळे संशयोही ढळेना, आपल्या मनातला संशय जात नाही भगवंताबद्दल, स्वतःबद्दल, आपण आत्मा याबद्दल. आपले सगळे कर्म भगवंतच करून घेतो आहे. कितीदा सांगितलं की त्यांनी शक्ती काढून घेतली की आपला देह पडून जातो, आपण मरून जातो, पण कळत नाही. तुमच्या सगळं ब्रेन वॉश झालेलं आहे. नास्तिक लोक म्हणतात. काही एकदम रॅशनल लोक असतात, अरे तुम्ही थोडंसं काम करा, या प्रवचन फिवचन करण्यापेक्षा, त्या सत्संगाला जाण्यापेक्षा, असे म्हणणारे लोक आहेत. आणि मग जे 7 दिवसाचं काम आपण समजा 7 तासात केलं, ते म्हणतात की प्रवचन करून ऐकून आल्यावर बरोबर आमचं हे 7 दिवसाचं काम तुम्ही जे करता ते 7 तासात झालं. मग त्यांचे बोलणेच बंद झाली होती. कारण भगवंताच्या कृपेने आपण प्रवचन ऐकल्यावर, आपल्या सगळ्या वृत्ती शांत झाल्यावर, आपण पूर्ण फोकस करून काम केलं तर आपलं कितीतरी दिवसाचं काम आपण कमी वेळात करू शकतो. बोलण्याचा अर्थ असा आहे, गळेना गळेना अहंता गळेना. आणि अशी मंडळी पण मग शेवटी सन्मार्गावर येतात, त्यांना कधी ना कधी गती मिळतेच. सगळ्यात बेस्ट उदाहरण कोणाचं आहे? तो विसोबा बुवा खेचर चाटी जे होते, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे ते मांडे करणार होते. मग तुम्हाला आता ती गोष्ट माहिती आहे. मग त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मांडे केले आणि मग ते जे खाली पडलेलं होतं ते त्यांनी कचऱ्यात फेकलं, तर ते जाऊन तिथे खाल्लं. त्यामुळे त्यांचं नाव खेचर पडलं. आणि ते विसोबा खेचर काही दिवसांनी इतकी साधना केली, त्यांनी इतके डिव्होटेड झाले की जसं आपण नेहमी बघितलं उदाहरण की वाण्याचा वाल्मिकी झाला, त्यानंतर मग अंगुलीमाल झाले, तसंच विसोबा खेचर तर आता अगदी 800-900 वर्षापूर्वीचं उदाहरण आहे. आणि ते मग संत नामदेव महाराजांचे सद्गुरू झाले. मग ती पण तुम्हाला माहिती आहे, औंढ्या नागनाथची गोष्ट, ती सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी नामदेवांनी त्यांचं पाय जिथे जिथे उचलून ठेवले तिथे तिथे एक ज्योतिर्लिंग तयार झालं होतं. ठीक आहे. अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे. पण काय होतं की मोठी अहंता तोडायला मोठं विचित्र गोष्ट कराव्या लागतात भगवंताला. की जसं रावणाची अहंता तोडायला त्याला एकदम म्हणजे नायनाट करावा लागला त्याच्या साम्राज्याचा. समजा साम्राज्य राहिलं, इनफॅक्ट ते गेल्यानंतर मग ते म्हणजे ते साम्राज्य गेल्यानंतर मग विभीषणाचं राज्य आलं. ठीक आहे. गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. अहंता एक तर आपल्या मनात अहंत राहील किंवा भगवंत राहील, सरळ सरळ इक्वेशन आहे. आम्ही बरेच जण असे लहानपणी इक्वेशन वगैरे करायचो. ते एक नातू काका होते, ते इंजिनियर होते, डबल इंजिनियर, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. तर ते इक्वेशन राहायचे की इथे असा दिवा आहे, इथे आपण बटन ऑन करतो, मग त्या रेझिस्टन्समध्ये जातो, मग दिवा लागतो. म्हणजे तसं त्या प्रकारे की एक तर अहंत मनात राहील किंवा भगवंत राहील. भगवंत राहिला तर भगवंतच बोलेल, आणि अहंत राहिली तर अहंता बोलेल. सुपर. बळे आकळेना मिळेना मिळेना. कितीही बळ लावलं तरी अहंतेने एक छोटासा जीव या पुढं
अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला कसा सामावून घेऊ शकतो? एक सिंपल विचार करून बघावा. त्याच्या इच्छेनेच सगळं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यावरच आपण संशय घेतला तर आपले जो काय राहणार आहे? मग अहंता राहिले. आणि कधी कधी मग त्यांनी अजून एका श्लोकात म्हणले ना की व्हावे ब्रह्मांड होऊन जाडं, तसं होऊन जाऊ शकतं कदाचित. तसं आपल्याला नाही व्हायचं. आपल्याला एक शुद्ध जीवन जगायचं. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विण बांधले दृढ नाणे, परिसत्य मिथ्या असे कोण जाणे. की आमचे सद्गुरू आणि बरेचसे साधू संत असं म्हणतात की आपण ज्या मार्गावर चाललो त्याचे पूर्ण बघावं की तो मार्ग कसा योग्य आहे का, राजमार्ग आहे की नाही, एकदा तावून चलाखून बघायचं. अविद्या गुणे मानवा उमजेना, की अविद्या असल्यामुळे आपण देह असं समजलं की सगळी अविद्या आली, अहंता आली, सगळं काय आलं. मग भ्रमे चुकले हित ते आकळेना, आपल्याला भ्रम होऊन जातं की हे सगळं सत्य आहे वगैरे वगैरे वाटायला लागतं. आणि मग कदाचित आपण एवढं इन्व्हॉल्व होऊन जातो की आपल्याला तेच खरं वाटायला लागतं आणि आपलं नुकसान होतं. मग आपल्याला कळत नाही की भगवंत काय आहे, आपल्या जीवनाचं उद्देश काय वगैरे. बरेचदा असं होतं. एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे बरेचदा मी विद्यार्थ्यांना पण सांगतो की बरेचदा खूप सक्सेस पैसा 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 पॉवर 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 या गोष्टी सतत मिळत गेला की आपल्याला ती एक हे होऊन जाते, भ्रम होऊन जातो की अरे वा सक्सेसफुल, सगळेजण मान देतात वगैरे वगैरे. तो भ्रम असतो. एकदा तुम्ही त्या सीटवरनं बाहेर गेलात, दुसऱ्या व्यक्तीला की आपल्याला कोणी विचारत नाही. हे पॉवरचं झालं. पैसा आपण घेऊन जाऊ शकत नाही. एकदा हिमालयात एका जणांची गाडी खराब झाली आहे. आता तो अब्जाधीश, त्याने किती फोन कॉल केले तरी कमीत कमी हिमालयात म्हटल्यावर हेलिकॉप्टर जरी गेलं तरी कमीत कमी ते पायलट येतील, हे येतील, ते येतील, त्यांना कमीत कमी 1-8 तास तर लागेल, आहे की नाही. पण त्यांना लगेच लगेच याची सवय होते. ठीक आहे. श्रीमंती पण बरेचदा कामी येत नाही. बरेचदा श्रीमंतीने आपण औषध घेऊ शकतो, सगळ्यांना बोलू शकतो जसं हेलिकॉप्टरने, पण आपण जीव वाचवू शकत नाही. हे झालं पैशाचं. विद्येचं ती आपल्याला ते विद्येची गोष्ट तर माहिती आहे की तो पंडित असतो, त्याला सगळे शास्त्र येत असतात आणि तो नावाड्याला म्हणतो की हे वाचलंय का, तू वाचलंय का, तू गीता नाही, हे वाचलंय का, नाही, तुमचं पूर्ण जन्म वाया गेला म्हणतो. आणि जेव्हा नाव पडते तर तुम्हाला स्विमिंग येतं का, नाही, मग तुमचा जन्म तुम्ही तो पुढाले. तसंच समजा पांडित्य नाही, पैसा नाही, पॉवर नाही, ठीक आहे, अजून काय काय स्किल्स असतात. समजा तुम्हाला पूर्ण स्विमिंग जरी येत असेल तरी समुद्रात पडले आणि इकडनं 8,000 इकडनं 8,000 किलोमीटर दूर असेल तर किती स्विमिंग कराल तुम्ही? शेवटी भगवंतावरच अवलंबून असतं. असं पूर्ण परीक्षा करून घ्यायची सगळ्या आपल्या जीवनाची आणि आपण ज्या मार्गावर चाललोय तसं त्याची पूर्ण परीक्षेविणं बांधले दृढ धाणे, परिसत्य मिथ्या असे कोण जाणे. की अशी स्वतःची आपण परीक्षा घ्यायची. आपली बरोबर सावध आहे की नाही बघायचं प्रत्येक वेळेला. त्यामुळे काय होतं की पुण्याला असं बघितलेलं आहे की एक जण होता, असा न्यूज बघत होता, त्यानंतर अच्छा हां, मग पूर्ण डिस्कशन वगैरे सुरू आहे त्याचं की नाही आज असं सेन्सेक्स पडला, हे झालं, म्हणजे स्टॉक मार्केट पडलं, त्यानंतर हे झालं, त्या सगळ्या न्यूज वगैरे, ते इथे युद्ध सुरू आहे वगैरे. अरे आपण सावध आहोत की नाही? हो, कळतं ना, आपण सावध आहोत की नाही ते बघायचं. बोलताना पण वाहून तर चाललेलं नाही. मग त्यामुळे आपल्याला सत्य काय कळतं आणि मिथ्या काय ते कळतं. की परमात्मा सत्य, त्याच्यावर एवढ्या सगळ्या न्यूज येत असतात, एवढ्या आकाशगंगा येत असतात, जात असतात. आपण काल की परवाच आपण बघितलं ना की प्रत्येक क्षणाला एक कोणता ना कोणता तरी तारा किंवा काय, म्हणजे पल्सार किंवा गॅमा रे बस्ट वगैरे काय काय होत असतं. गॅमा रे असतात ते असा आला, त्याने नुसतं तो गॅमा रे असा गेला तर पृथ्वीचे 2 तुकडे होऊ शकतात, एवढी पॉवर असते त्याच्यात. ठीक आहे. त्यामुळे आपलं मोठं आश्चर्य खरं पाहिलं तर एकदा मी खूप विचार केला की यार आपण आपली पृथ्वी वाचलीच कशी, यावर आम्ही विचार केला. की म्हणजे कोणता तरी ग्रह किंवा उल्कापिंड वगैरे लागू शकतो, याच्यावर आघात होऊ शकतो.
सतत होत असतात. प्रत्येक क्षणाला एक ना एक उल्कापिंड पडत असतो. आणि ऑक्टोबर वगैरे महिन्यामध्ये तर अमेरिकेत विशेष अशा दुर्बिणी घेऊन लोक असतात की उल्कापिंड पडताना बरेचदा त्या पर्टिक्युलर बेल्टमधनं गेल्यावर खूप त्यांना उल्कापिंड वगैरे दिसतो की यार जिवंतच कसं राहिलो. जसं अजून एकदा आपण बघितलं की आपण रस्त्यावर होतो क्रॉस करताना असे झूम 120च्या स्पीडने एक स्कूटरवाला गेला, आपला बाईकवाला गेला, आपल्यामधनं त्याच्यामध्ये फक्त 1 इंचच अंतर होतं. वाचलोच कसं. तसं पूर्ण पृथ्वीच्या बाबतीत पण असतं. मग आपल्याला मिथ्या काय आणि सत्य काय कळायला लागतं की अरे यार खरंच भाग्यवान आहोत आपण की महाराष्ट्रात जन्मलो, साधू संतांचा संघ आहे, चांगले आईबाबा मिळाले वगैरे. देवाची थँक्यू म्हणायचं, देवाला धन्यवाद म्हणायचं. मग आपल्याला सत्य काय मिथ्या काय तोच आपल्याला समजावून सांगतो. जर का आपण स्वतःला देह किंवा जीव वगैरे समजत असू तर. देहबुद्ध्यात उदासो, जीवद्यात वंश, आत्मबुद्ध्यात मे व्हा. हे आपल्याला जाणवायलाच पाहिजे, समजायलाच पाहिजे. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. शोधून पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. आमच्या लहानपणी शोधूनही लिहिलं होतं, येथे शोधून दिलाय. चालायचंच. अर्थ एकच आहे की खरं साच काय आहे, सत्य काय आहे हे शोधून पाहायचं. चांगलं काय आहे. पुढे पाहता पाहता देव जोडे. पुढे देव जोडायला लागायचं आणि भ्रांती आणि अज्ञान सर्व आपोआप गळून पडतं, तुटून पडतं. हा भ्रम आहे आपला की आपणच फक्त जगतो आणि बाकीचे जगत नाही. आपणच फक्त ज्ञानी आणि बाकीचे नाही. आपणच फक्त श्रीमंत आणि बाकीचे नाही. आपणच फक्त सत्ताधारी आणि बाकीचे नाही. असं काही नसतं. असं घडलेलं आहे की एका माणसाने फक्त म्हटलं की मला तुमचं राज्य नको. फक्त एका माणसाने म्हटलं, एका ऋषीने म्हटलं, त्या राजाला सोडून द्यावं लागलं. इतका उठाव झाला आणि झाला. म्हणजे किती तात्पुरतं असतं पावर बघा. म्हणजे सत्ता बघा. सत्ता सत्य आहे की सत्य सत्ता आहे की सत्य सत्य आहे. सत्य सत्य. सत्याची सत्ता पाहिजे करा पाहिजे. पैशाच्या बाबतीत तर आधीच सांगितलेलं आहे की एका रुग्णालयात मुंबईमध्ये एक व्यक्ती वारला. त्याच्याजवळ कोणीच नव्हतं. 200 कोटीची संपत्ती होती बँकेमध्ये. मग त्यांचं अंत्यविधी म्हणजे तिथल्या लोकांना करावं लागलं. पांडित्याचं आपण बघितलं कसा बुडला वगैरे. त्यामुळे भ्रम काय ते सुद्धा माहीत नसतो. आपण भ्रमात राहतो. तर त्याच्यावर मग खूप व्हिडिओज केले की आपण भ्रमात राहतो की काय, आपण कोणाच्या तालावर नसतो. एक्झॅक्टली काय सुरू आहे की काय आपल्याला फ्री विल, स्वतंत्रता नसतेच कधी. काय आपण भगवंताच्या सत्तेखाली वाढतो. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दासबोधामध्ये ज्ञानेश्वर समर्थ रामदासांनी डिस्कस केलेले आहे. आणि सगळा भ्रम निघून गेल्यावर आपल्याला दिसतं की अरे परमात्मा तर सर्वत्र आहे. ठीक आहे. सगळी भ्रांती निघून जाते, सगळं अज्ञान निघून जातं. आणि मग शांतीच्याही पलीकडे, भ्रमाच्याही पलीकडे, ध्यानाच्याही पलीकडे आपण जातो. आणि मग जसं शिवांनी अगोदरच सांगितलं की भगवान शंकरांनी या सगळ्या अवस्था बघितलेल्या. संत, महंत, भगवंत, आत्मज्ञानी, निर्विकल्प समाधी, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे सगळं. गृहस्थाश्रमी, संन्यासी, एकदम अघोरी वगैरे जे काय म्हणतात ते सगळ्याच्या सगळं. कारण की विष पिणं केवढं अघोरी आहे तुम्ही बघा एक प्रकारे. पण ते घोर पाप असतं. पण त्यांच्यात तेवढी शक्ती की ते विष पण ते पचवू शकेल. म्हणूनच ते महादेव. कळतंय ना. या सगळ्याच्या पलीकडे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपला किती शहाणपणा केला, आपण किती बुद्धी चालवली तरी त्याच्या पलीकडे भगवंत आहे. ठीक आहे. आणि मग शेवटी नेती म्हणावंच लागतं. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मास आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा
उगमी जन्म नाही स्वभाव 145 की सतत विषयाचं चिंतन केलं. आता काय करायचं, आज भाजी कोणती करायची, अरे बाबा जी करा तर ती करा. आज कशाचा अभ्यास करा, अरे तुला 10 विषयाचे त्याच्यातला एक विषय कोणता तरी कर. म्हणजे बरेचदा खूप ऑप्शन असणं सुद्धा, खूप विकल्प असणं सुद्धा घातक असतं, आणि बरेचदा कमी ऑप्शन असणं हे पण घातक असतं, आणि काहीच विकल्प नसणं हे पण घातक असतं. की एकदम गरीब असतात, त्यांना असं वाटतं की आपण हे करावं ते करावं, काहीच नाही करू शकत. काही काही वेळेला फक्त एकच गोष्ट असते एंटरटेनमेंटची, की समजा आपण थंडीत गेला, बाहेर निघू नाही शकत, -40 डिग्रीज. एकदा असं घडलेलं आहे कॅनडामध्ये असताना, -40 डिग्रीज. मला डोळे बंद करायला सांगितलं का मित्रांनी, डोळे बंद कर, दोन्ही पुढे गेले. ठक ठक त्यांनी कोणत्या हाताला मारला कळलंच नाही. -40 डिग्रीमध्ये सेन्सेशनच नाही ना, कळतंय ना. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण सेन्सिबल राहायचं प्रत्यक्ष, आणि सतत विषयाचं चिंतन नको करायला की बाबा असं आहे तसं आहे. स्वतःच्या देहानुरूप आपल्या गोष्टी आपल्याला आठवतील, कारण की ज्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट आहे त्या गोष्टी आपल्याला आठवतीलच. पण याचा अर्थ असा नाही की आपण देहातच गुंतून बसायचं, आपल्या चिंतेतच गुंतून बसायचं. की काय, कोणी जर आता समजा एकदा काय झालं की एका माणसाला चिंता की त्याचा मुलगा 10वीत 2 वेळा नापास झाला. इतर बाबतीत तो चांगला होता, मग त्यांनी स्कूटर दुरुस्त करणं वगैरे वगैरे सुरू केलं, त्याच्यात तो खूप एक्सपर्ट, तो 10वी नापास आहे. त्याला याचीच चिंता की लोक काय म्हणतील, अरे लोक काय म्हणणार आहे. याच्या विरुद्ध अजून एक गोष्ट, एक माझे मित्र आहेत, ते 10वी पास आहेत, आणि त्यांची जी मिसेस आहे ती PhD आहे, चक्क डॉक्टर आहे आणि PhD पण आहे, म्हणजे MBBS MD वगैरे त्यांचं ते. मी त्यांना विचारलं, यार ये देख, त्यांना विचारलं कैसे आप, अच्छा ये देख. त्यांनी पहिल्यांदाच बोलताना म्हटलं, ए डॉक्टर इधर आ. म्हटलं काय, ते माझ्यापेक्षा मोठे 10 वर्षांनी. ते म्हणाले की ये देख, ये पैसे की ये सारी चीजें बात करने के, बिझनेस वगैरे मेरे से बात करने का. ठीक आहे. अजून एक व्यक्ती आहे, ते पण दुसरी पास आहे आणि त्यांच्याकडे सायंटिस्ट लोक काम करतात, पण यांचं उदाहरण मुद्दाम देत आहे. हा हे वेगळं उदाहरण. तेरे को अगर डॉक्टर की बात करने की, तेरे को कुछ मेडिसिन वगैरह चाहिए तो ये बीवी इससे बात करना, बिजनेस की बात करना तो मेरे से बात कर, इसका दवाखाना मैंने बना के दिया वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे की ते 10वी पास आहेत, मुलगा 10वी पास आहे, गाड्या दुरुस्त करतो, तर यांना चिंता आहे. पण हा 10वी पास आहे, याला काही चिंता नाही, बिंदास. ये देख, मैं इसमें एक्सपर्ट हूँ, वो उसमें एक्सपर्ट है, खत्म. हम कंपॅरिझन नाही करत, हम लोग म्हणजे तो आम्ही एकमेकांशी कंपेअर करत. चिंता करायची किती करायची हो, त्या चिंतेला चितेवर जाऊन द्या. भगवंताला म्हणावं की ही चिंता आहे तिचाच अंत कर, आणि मला तुझ्याशी एकरूप करून घे. अहंभाव अज्ञान जन्मास आला, नाहीतर काय होतं की अहंभाव अज्ञान असतो, तो जन्माला येतो, आणि मग त्याच्या एकावर एक घडे भरत जातात, आणि ते खूप मोठं होऊन जातं, स्ट्रेसफुल लाईफ होऊन जातं. विवेके सदा स्वस्वरूपी भराय. विवेकाने या सगळ्या गोष्टींचा अगदी असा निचरा करून, असं आजूबाजूला करून शुद्ध असा भगवंत सर्वत्र बघायचा आणि स्वतःशी एकरूप होऊन जावं. जीवा उगमी जन्म नाही स्वभाव. जो जीव आहे खरं पाहिलं तर त्याचा उगम परमात्म्यापासून झालेला आहे, आणि त्या परमात्म्याशी एकरूप होणं हाच आपला स्वभाव व्हायला पाहिजे. किती सुंदर आहे हो. म्हणजे याचा आपण अर्थ नाही बघत, आपण त्यांना त्यांच्या मनात काय समर्थन ते आपण बघू शकतो. की काल आपण बघितलं की जुने ठेवणे मी पण एक कळेना, की स्वरूप जे आहे तेच आपलं जुनं ठेवणे, त्याच्याशी आपण एकरूप झालो विवेकाने आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, आपलं काम झालं, आपलं जीवन धन्य झालं.
असं धन्य जीवन आपण जगावं अशी समर्थांची इच्छा आहे. त्याकरता आपण प्रत्येक श्वासागणी, प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी, प्रत्येक कर्मागणी 24 तास 7 दिवस आपण आपलं आयुष्य वेचायला पाहिजे. चला आपण असं जीवन जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.